नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शहरात शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची 99वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंगलगेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयासमोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेल्या भगवा सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं. या अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक दीपक खैरे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, माजी नगरसेविका अश्विनी जाधव, भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे, पोपट पात्रे, अनंतराव शेळके, रणजित परदेशी, युवासेना जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, शहर प्रमुख महेश लोंढे, दिगंबर गँटाल, रवींद्र लालबोंद्रे, अमोल हुंबे, विकी लोखंडे, योगेश भोकरे, महिला आघाडीच्या शहर प्रमुख पुष्पाताई येळवंडे, शोभना चव्हाण, सुनीता बहुले, तृप्ती साळवे, सलोनी शिंदे, सुनील भिंगारदेवे, प्राध्यापक संजय शितोळे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची 99 जयंती आज आम्ही या अहिल्यानगर शहरामध्ये सर्व पदाधिकारी शिवसैनिक या ठिकाणी साजरी करत आहोत. खरं तर हिंदुत्वाचा विचार घेऊन या ठिकाणी सर्वजण आम्ही काम करत आहोत आणि आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री आत्ता विद्यमान उपमुख्यमंत्री हे देखील त्याच विचाराचे हिंदुत्वाचा विचार घेऊन बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेत असून आम्ही त्या हिंदुत्वाच्या वारशाला प्रेरित होऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी नगर शहरामध्ये तो विचार घेऊन काम करतोय आणि लवकरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. आणि आज मी जयंतीनिमित्त माझ्या शिंदे कुटुंबाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मी विनम्र असं अभिवादन करतो. थांबतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज नगर शहरामध्ये अनेक कार्यक्रम आम्ही घेतलेले शिवसेनेच्या वतीने. साहेबांनी एक महाराष्ट्रात गोरगरीब जनतेला एक व्यासपीठ दिले. 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली, नंतर 95ला सरकार आले. या महाराष्ट्रात कोणी पावभाजीवाला असो, कोणी टपरीवाला असो, पान विकणाऱ्या माणसाला सुद्धा आमदार केले, मंत्री बनवले. नाही तर पूर्वी काय असायचे, काँग्रेसच असायचे, काँग्रेसचेच कोणतरी बंडखोर निवडून यायचे, ते परत काँग्रेसमध्ये जायचे. आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एक व्यासपीठ दिलं साहेबांनी. म्हणून साहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आज हिंदुस्थानात नव्हे पूर्ण जगात पसरलेले. ज्या वेळेला बाबरी मस्जिद पाडले गेले त्यावेळेला कोणी ते स्वीकारायला तयार नव्हतं. साहेबांनी सांगितले आमच्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्यांच्यावर आम्हाला गर्व आहे, असं छाती ठोकपणे सांगणारा एक व्यक्तिमत्व, एक राजकीय पुढारी आजपर्यंत हिंदुस्थानात होऊन गेलेला नाही. साहेबांचा विचार होता. साहेबांनी सांगितलं आमच्या पक्ष कधी काँग्रेस झाला तुम्ही त्याचं दुकान बंद करणार. हा उद्धव ठाकरे ते काँग्रेस बरोबर जाऊन साहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले. म्हणून आज या महाराष्ट्राचे सर्व तरुण आज आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात. खऱ्या अर्थाने साहेबांचे जे विचार घेऊन महाराष्ट्रात कोणी काम करत असेल ते शिंदे साहेब करतात आणि शिंदे साहेब बरोबरच आम्ही सर्व काम करतात. आणि या हिंदूंच्या रक्षणासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी काम करणारा 2.5 वर्ष आमच्या मुख्यमंत्र्यांनी काय काम केले सर्वांना सांगायची गरज नाही. हे साहेबांचे विचार आज कोणी पुढे नेत असेल तर एकनाथ शिंदे साहेब करतात. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.